लक्षात ठेव, सत्याला आधारची गरज पडत नाही, ते स्वतः उभं राहत आणि खोट्याला आधारची साखळी लागते. हे कळून पडले की सगळं पडतं. दुसऱ्याची होडी चोरून समुद्र पार करता येत नाही. जे तुझं आहे तेच किनाऱ्यापर्यंत पोहोचेल, हे कायम लक्षात ठेव. शिव शंकर शंभा. मुकुंदराव, स्वामी देवांचं ऐका. अहो, सत्याचं वजन कमी असतं आणि खोट्याचं ओझं जड असतं. काहीतरी बोध घ्या आता. हा इशारा होता का? इशारा असो किंवा धमकी, आता मी मागे हटणार नाही. कपिलताईंचा अजून काहीच निरोप आला नाहीये. आपल्याला स्वामी भेटतील ना? मला काहीच कळत नाहीये. हो ना, या खोट्याचं ओझं मी अजून सहन नाही करू शकत हो. आपण स्वामींना जे काही असेल ना ते सांगून टाकू. हा, अहो अहो ते चित्र, कुठली? अहो राजवाड्यात पाहिलेली. मी ज्या चित्रांची प्रेरणा घेऊन चित्रकार बनले ती चित्र. मी ज्यांना गुरु मानते ना त्यांचीच चित्र आहेत ही. आपण त्यांना विचारूया का ते एखादं चित्र देतील? दादा थांबा जरा. तुम्ही कुठे चाललाय चित्र घेऊन? नवीन राजमहाल बांधलाय. ही चित्र तिकडेच घेऊन चाललोय लावायला. मला एखादं ह्यातलं चित्र मिळू शकतं का? काय ना की मी मनापासून या चित्रकाराची शिष्य आहे हो. माफ करा ताई, हे राजांच्या परवानगीशिवाय आम्हाला काहीच देता येणार नाही. ह्यातलं एखादं चित्र तरी माझ्या घरात असावं अशी माझी इच्छा होती, गुरूंची आठवण म्हणून. अंबिका, अगं स्वामी कृपा करतील. तुझी आणि तुझ्या गुरूंची भेट नक्की होईल. काळजी करू नकोस. चल. चल. चित्र बाबांची आहेत. म्हणजे ही अंबिका बाबांना गुरुस्थानी मानते. म्हणजे ही गोष्ट आपल्या कामाची आहे. नक्कीच कामाची. घ्या, तोंडाला काळं पासून घ्या. हे काय बोलताय तुम्ही? याचा अर्थ काय? अर्थ अर्थ अगदी स्पष्ट आणि सरळ आहे. शब्द मोडताय तुम्ही. शब्द दिला आणि आता शब्द फिरवताय. आम्हाला माहिती आहे, राजे साहेबांना सगळं सांगायला निघालाय तुम्ही. अरे स्वामींचे भक्त म्हणवता ना तुम्ही आणि दिलेला शब्द मोडता. म्हणूनच म्हटलं तोंडाला काळं फासून घ्या, कारण नंतर जेव्हा लोकांना तुमचा स्वभाव कळणार आहे तेव्हा तेच तुमच्या तोंडाला काळं फासतील. नाही, उलट लोक म्हणतील चुका केल्या पण त्या वेळीच सुधारल्या. अहो मुकुंद भाऊ, चुका स्वीकारणं म्हणजे कमजोरी नाही, तर तीच ताकद असते. आणि हो, स्वामींना सुद्धा याचा अभिमानच वाटेल. पैसे घेतलेत तुम्ही आमच्याकडून, तुम्ही असं मागे फिरू शकत नाही. तुमचे पैसे आम्ही परत देऊ, पण सत्य लपवून ठेवणार नाही. अहो, आणि जर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही तर? जर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही तर ना आपल्याला त्यांना आणखी पैशांचं आमिष दाखवावं लागेल. ठीक आहे, तुमचा निर्णय झालाच आहे तर ठीक आहे, पण जरा विचार करा. दिलेले पैसे कमी पडत असतील तर आणखी देतो, जेवढे पाहिजे तेवढे देतो, पण गप्प बसायचं. मुकुंद भाऊ, आमिषाने जे मिळतं ना ते कधीच टिकत नाही.
आणि लोभाने जे सुख मिळतं तोच नंतर शाप ठरतो. आणि हो, आमचं ठरलंय, आम्ही आमचा निर्णय कधीच बदलणार नाही. ओके. आमचं जे व्हायचं असेल ते होऊ दे, पण स्वामींच्या बाबतीत आम्ही कधीही फसवणूक करणार नाही. कारण आम्हाला खात्री आहे स्वामी आमची काळजी घेतील. नीट विचार करा. जर राजेसाहेबांना कळालं तर त्यांचा कोप भयंकर असतो. हा, राजेसाहेबांचा जो न्याय असेल तो आम्हाला मान्य असेल, पण स्वामींची प्रतारणा कधीच नाही. सत्य सांगणं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते निभावणार. अंबिका, चल. अमिष दिलं, धमकावलं, पण ह्या सगळ्याचा काहीच परिणाम होत नाहीये. आता काहीतरी वेगळं करायला हवं. जर अंबिका राजेसाहेबांकडे गेली आणि तिने त्यांना सगळं सांगितलं, तर राजेसाहेब माझ्यावरती राजद्रोहाचा ठपका टाकतील. मला देहदंड होईल. पैसा, पद, प्रतिष्ठा सगळं संपेल. माझं आयुष्य संपेल. नाही, आता एकच पर्याय, यांचं तोंड बंद करायचं कायमच. म्हणजे नक्की काय करणार आहात? स्वामी देवा, काय झालंय? तुमचा चेहरा एवढा गंभीर का? कुणी भक्त संकटात आहे का? संकट गंभीर आहे का? जीव घेणं संकट आहे. मी काय म्हणते सुंदरा मावशी, अहो तो स्वामींचा भक्त ना, मग त्याच्यावर एवढं गंभीर संकट आलंच कसं? तेही इतकं जीव घेणं. कपिले, भक्तांच्या आयुष्यात जे लिहिलंय ते घडणार. स्वामी, सगळं जर आधीपासून लिहिलेलंच आहे तर मग एवढी रोजची सेवा, नामस्मरण, भक्ती याचा उपयोग तरी काय? हे घे, याच्यावर डोकं ठेव. चाळी पानं. स्वामी, अहो यात तर माझी जन्मपत्रिका लिहिली आहे. ज्योतिषी जसा लिहितो ना, अगदी तशी. जन्म आषाढ शुद्ध नवमी, सोमवार, अनुराधा नक्षत्र, द्वितीय प्रहर, करंजे गावी देशस्थ ब्राह्मण कुळात गोविंद पंत आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी कन्येचा जन्म झाला. त्या दिवशी दुपारच्या सुमारास आकाशात ढग दाटले होते. घराच्या अंगणात तुळशी पाशी दिवा तेवत होता. स्वामी, अहो हे तर सगळं माझ्या आईने मला सांगितलं होतं. अगदी तसंच लिहिलेलं आहे यात. हे सगळं खरं आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते सगळं यात लिहिलेलं आहे. यात तुझं भविष्य आहे, तुझी कुंडली आहे, विधी लिखित आहे. म्हणजे पुढे जे घडणार आहे ते यात लिहिलेलं आहे. आणि इकडे दिवाई.
कपिले सगळं सुलास पाहता येणार नाहीये. हे नियतीच्या नियमांच्या विरोधात आहे. तुझ्यावर कृपा म्हणून आम्ही तुला केवळ एक पान दाखवू शकतो आज. स्वामी दाखवा ना, मला पाहायचंय त्या पानावर काय लिहिलंय. तथास्तु. माणूस जो विचार करतो, जे ठरवतो, त्याला परमेश्वर तथास्तु म्हणत असतो. तुमच्या आयुष्याच्या कुठल्या पानावर काय लिहिलंय हे केवळ भगवंताला ठाऊक असतं आणि गुरुला. तसं निरंजन आणि अंबिकाच्या आयुष्यात काय लिहिलंय हे आम्हाला ठाऊक आहे. अंबिका, आता मागे फिरायचं नाही हं. जे योग्य आहे तेच करायचं. सगळं सत्य सांगायचं, मग परिणाम काही असो. सांगितलं होतं तोंड उघडाल तर परिणाम भोगायला लागेल. आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होतात का? आता तुमचंच आयुष्य संपवतो. सरस्वती, आज जर यांना थांबवलं नाही तर आपण संपलो. स्वामी, स्वामी, त्या वहीमध्ये तथास्तु लिहिलंय, त्याचा अर्थ काय? तूच म्हणालीस ना, जे लिहिलंय तेच होणार आहे, तर मग सेवा आणि भक्ती काय करायची म्हणून. अरे तुम्हाला काय ठाऊक, तुम्ही जेव्हा देवाची सेवा आणि भक्ती करत असतात तेव्हा त्या बदल्यात देवाने कुठल्या पानात तथास्तु लिहून ठेवलंय ते. तुमच्या मनात जे आहे ते घडेल असं लिहून ठेवलंय. म्हणून निस्वार्थपणे भक्ती करत राहावी. कधी ना कधी तुमच्या आयुष्यात तथास्तुचं पान येतच. म्हणजे स्वामी, माझ्या मनात जे आहे ते सगळं घडेल. आज मला तथास्तु हा आशीर्वाद मिळेल. मिळाला की मगाशी रस्त्याने जात असताना तू काय म्हणालीस, देवा मला धनलाभ होऊ दे. मग देव तथास्तु म्हणाला आणि काय घडलं. स्वामी, हे आधी नाही का सांगायचं? अगं आधी आणि नंतर सगळं सोड, एक सवय लावून घे. कायम देवाला हे म्हणायचं की तुझ्या मनात माझ्याकरता जे आहे ते होऊ देत म्हणून. म्हणजे स्वामी देवा, विधात्यानं प्रत्येकाचं आयुष्य आधीच लिहून ठेवले. त्याचं सुखही, दुःखही आणि संकटही. पण एक कोळ मात्र त्याने रिकामी ठेवली. कोणती देवा? प्रत्येक पानावर एक कोळ रिकामी असते आणि ती ओळ तुम्ही तुमच्या पुण्याच्या जोरावर भरू शकता. तुमची भक्ती, तुमची सेवा, तुमची निष्ठा ही त्या ओळीची शाई असते. आणि जेव्हा भक्त प्रामाणिक असतो तेव्हा ती ओळ गुरु स्वतः लिहितो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तुम्ही चूक करताय. चूक चूक तर तुम्ही केलीत. आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होता. आम्हाला आमच्या भविष्यासाठी हे सगळं करावंच लागेल. संपला. आता कोणी कोणाला काही सांगणार नाही.
शक्य आहे? संपूर्णच टाकतो. आता तुम्ही वाचणार नाही. अहो अहो मला ही भूताटकी वाटतीये. हे खरंच घडतंय की आपला भास आहे? अहो अहो ही स्वामींची लीला तर नाही ना? स्वामी, पापाची पुनरावृत्ती केली की परिणाम पुन्हा पुन्हा समोर येते. निर्दोषांवर हात उचलला हात थरथरते. सत्याचा काळा लागला म्हणून श्वास तुमचाच अडकू लागेल. ज्यांच्यावर आमची कृपा आहे त्यांना स्पर्श करण्याआधी तुम्हाला आमच्या न्यायातून जावं लागेल. बाबा तुम्ही रस्त्यात भेटलात आणि इतक्या घाईत आम्हाला घरी का घेऊन आलात? बाबा काही घडलंय का? तुम्हाला वाचवायला घेऊन आलाय. म्हणजे एका संकटातून वाचवण्याकरता तुम्हाला इथे घेऊन आलोय. संकट? कोणतं संकट? तुम्ही एक चूक करून स्वतःहून संकट ओढवून घेणार आहात. तुम्ही का जात नाही राजासाहेबांकडे? त्यांना का सत्य सांगत नाही आहात? जर त्यांना परस्पर कळालं तर ते तुमच्यावर संशय घेतील, मग संकट आहे. बाबा आम्ही आधी स्वामींना भेटायचं ठरवलंय. त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कसं जाऊ? हो, गुरूंची परवानगी न घेता पुढे पाऊल टाकणं आम्हाला योग्य वाटत नाहीये. बरं, एक काम कर, नदीचं चित्र काढायला घे. आत्ता आत्ता का? अगं तू काढ तर खरं, असं का सांगतो? बर. हा, पण त्याआधी एक काम कर, आधी नदीवर जा, नदी पहा आणि मग काढ. बाबा हो, त्याची गरज नाहीये. मला माहिती नदी कशी दिसते. मी न पाहता चित्र काढू शकते. स्वामींच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना प्रत्यक्ष जाऊन सांगण्याची आवश्यकता नाहीये. त्यांना सगळं ठाऊक असतं. अगं जशी नदी कुठूनही निघाली तरी ती शेवटी समुद्राला जाऊन मिळते, त्याचप्रमाणे तुम्ही कुठेही उभं राहून मनोमनी त्यांचं स्मरण केलं की ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचतेच. हे पहा, मी सुद्धा स्वामी भक्त आहे म्हणून सांगतो, भक्ती म्हणजे केवळ पायी तिथपर्यंत जाणं नाही, तर भक्ती म्हणजे अंतःकरणाने जोडलं जाणं. तुम्ही सत्याच्या बाजूने आहात ना, मग भीती कशाची? आम्ही स्वामींना मनोमन वंदन करून राजेसाहेबांना जे काही आहे ते सत्य सांगू आणि जो निर्णय असेल तो मान्य करू. हे पहा, मी सुद्धा स्वामी भक्त आहे म्हणून सांगतो, भक्ती म्हणजे केवळ पायी तिथपर्यंत जाणं नाही, तर भक्ती म्हणजे अंतःकरणाने जोडलं जाणं. तुम्ही सत्याच्या बाजूने आहात ना, मग भीती कशाची? आम्ही स्वामींना मनोमन वंदन करून राजेसाहेबांना जे काही आहे ते सत्य सांगू आणि जो निर्णय असेल तो मान्य करू. प्रयत्न प्रामाणिक असतील तर गुरु कायम पाठीशी उभा असतो. याआधी तुमच्या वाटेत अनेक अडथळे आले,
गरजेचे, भीतीचे, मोहाचे आणि यापुढे येते. सत्याच्या वाटेत पहिली पायरी ही परीक्षेची असते. तेव्हा वाटतं अडथळा आले तरी घाबरायचं नाही, त्याला बळी पडायचं नाही. बाबा पण कधी कधी मन डळमळतं. होणारच. मन म्हणजे वारा आणि श्रद्धा म्हणजे पाया. ज्याचा पाया श्रद्धेवर असतो त्याला कितीही मोठी वादळ आली तरी अडवू शकत नाही. मग आम्ही काय करावं? जो निर्णय घेतलाय त्यावर ठाम राहा, मागे वळू नका. जो सत्याच्या वाटेवर चालतो त्याच्या पाठीशी स्वामी कायम असतात. तुम्ही एकटे नाही आहात, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. हो, आम्ही ठाम राहू. अहो ते दोघे जिवंत आहेत. आपण एवढं करूनही ते जिवंत आहेत. हो माहितीये. कुठल्याही क्षणी राजे साहेबांकडे जाऊ शकतात, त्यांना सगळं खरं सांगू शकतात. मग आपण संपलो. त्यांना अडवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. हो, मी विचार केलाय. माझ्या डोक्यात एक चाल आहे. अंबिकाला आपण थांबवू शकतो. काय विचार केलाय? अहो हे काय आणि हे कधी झालं? हे कधी झालं? आई, बाबा, काय रे? ए घराला वाळवी कशी काय लागली? आता ही वाळवी सगळीकडेच लागली आहे. आम्ही काढत होतो, पण जितकी काढतोय तितकीच वाढत चालली आहे. पण असं कसं झालं? नेमकं कारण माहित नाही, पण एवढं मात्र नक्की, तू जे पाप करतो ना त्याचेच परिणाम असणार आहेत. हे घराला लागलेली वाळवी दिसते, पण मनाला लागलेली वाळवी दिसत नाही. हे बघ मुकुंदा, माझं ऐक. अजूनही स्वतःची चूक कबूल कर. राजे साहेबांकडे जा आणि सगळं खरं सांगून टाक. ते मी चुकूनही करणार नाही. आणि आता ते होणं शक्य नाहीये. उलट तुम्हीच आमची मदत करा. अरे काय बोलतोस तू मुकुंदा? तिची मुलगी आहे जिने चित्र काढलं, ती तुम्हाला गुरुस्थानी मानते. नाही, माझी कोणीही शिष्या नाहीये. ती राजे साहेबांना सगळं जाऊन सांगणार आहे. तुम्ही तिला थांबवा. नाही नाही नाही, मी हे करणार नाही. गुरुपदाचा गैरवापर करून खोटं बोलणार नाही, कधीही नाही. ठीक आहे, मग मी गळफास घेऊन स्वतःचा देह त्याग करतो. अहो असं काय म्हणताय तुम्ही? हो, मग काय करू मी? तुम्हाला माझं आयुष्य संपलेलं बघायचंय ना, मग बघा. मी आत्ताच संपवतो. मुकुंदा, मुकुंदा, असा वेडेपणा करू नकोस. दार उघड मुकुंदा. बाळा, अरे काय करतोयस तू? दार उघड बघू. नाही, आता मला समजून काहीच उपयोग होणार नाही. अंबिका राजे साहेबांकडे गेली तर ती सगळं उघड करणार. मग राजे साहेब मला देहदंड देणार, आणि नाही दिला तर आयुष्यभराची बदनामी, अपमानाचं ओझं असं जगण्यापेक्षा मृत्यू हलका असतो. मुकुंदा, असं बोलू नकोस. अजून काहीही बिघडलेलं नाहीये. नाही बाबा, नाही बिघडलंय. तुमचं नाव, माझं नाव, आपल्या घराण्याची प्रतिष्ठा, या सगळ्याला बोट लागलाय. आता तुम्हालाही माझी लाज वाटेल बाबा, तुम्हालाही माझी लाज वाटेल. नको रे असं बोलूस बाळा. मी आई आहे ना तुझी.
माझं तरी ऐक ना. हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये, ते असह्य झालेत. जर त्यांना काही झालं ना, मी तुम्हाला माफ नाही करणार. अहो लोक तुम्हालाच दोष देतील मामांजी. स्वतःच्या मुलाला मरायला भाग पडलात असं म्हणतील. आणि माझं कुंकू हिरावलं त्याचं पाप तुमच्या माती असेलच. सरस्वती पोरी असं नको बोलूस का, काही होणार नाही त्याला. मुकुंदा असं लाजीरवाडं आयुष्य जगण्यापेक्षा यात संपवतो सगळं. थांब मुकुंदा थांब, आम्हाला मंजूर आहे. तू जे सांगशील ते आम्ही करू, पण असं काही वेडवाकडं करू नकोस. खरंच हो आम्हाला मंजूर आहे. मला माहिती होतं वडिलांच्या हृदयावर हा डाव नक्कीच बसेल. मुकुंदा बाबा चला आत्ताच आपण अंबिकाकडे जाऊया. तिला समजून सांगायला लागेल आणि तिला काय समजून सांगायचंय ते आत्ताच ठरवायला लागेल. आता दोघांची परीक्षा, शिष्याची आणि गुरुची. परीक्षेचा निकाल काय लागणार आहे दोघांच्या सत्वावर अवलंबून आहे. शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अंबिका, आता जास्त उशीर नको. आता जे सत्य आहे ते राजे साहेबांना सांगायचंच. हो, आपला स्वामींवर विश्वास आहे. राजेसाहेब जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य असेल. आपण अंबिके आधी हे चित्र बघ. हे तर माझ्या गुरूंच्या शैलीतलं चित्र आहे. हे तुमच्याकडे कसं? माझ्याकडे कसं म्हणजे? अगं मीच हे चित्र काढलं म्हणून माझ्याकडे आहे. म्हणजे ह्या चित्राचे चित्रकार तुम्ही आहात, पण हे अशी चित्र राजवाड्यात असायची ना? राजवाड्यातली ती सगळी चित्र मीच काढली आहेत. म्हणजे तुम्ही माझे गुरुदेव आहात. मी तुम्हालाच गुरु मानून चित्रकला शिकले. तुमची चित्र पाहून मी रंग हाती घेतले. आणि तुम्ही आज इथे या क्षणाची मी केव्हापासून वाट बघते. कितीतरी वर्षापासून. यशस्वी भव. अगं माझ्यासारखं कोणीतरी चित्र काढते आहे हे पाहून मलाही समाधान वाटलं. गुरुवर्य, ते पहा भिंतीवरचं चित्र. हरवलेलं सापडताच, पण सापडताना सत्यही समोर येते. अंबिका, मी होतो तिथं. स्वामी स्थानावरून ते चित्र अदृश्य झालं. आता समजतंय मला, जिचं चित्र होतं
तिच्याकडे आलं. स्वामींनी न्याय केला. पण हे सगळं तुम्हाला कसं माहित? कारण मुकुंदा माझा मुलगा आहे. राजा झालं तुमचं बोलून झालं असेल तर आपण कामाचं बोलूयात. हा अंबिका, तू मला तुझा चित्रकलेतला गुरु मानतेस ना? हो गुरुवर्य. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. मी आज तुझ्याकडे गुरुदक्षिणा मागायला आलो आहे. गुरुवर्य, तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून जे मागाल ना ते द्यायला तयार आहे. माझी गुरुदक्षिणा ही आहे की मुकुंदाचं गुपित तू गुपितच ठेवावं, गुपितच ठेवावं, गुपितच ठेवावं, गुपितच ठेवावं, गुपितच ठेवावं. गुरुवर्य, तुम्ही हो, गुरुदक्षिणा हीच. मुकुंदाने जे केलं ते राजे साहेबांना कळू नये. ते गुपित तू तुझ्याकडेच ठेव. अहो पण हे तर गुरुचा शब्द पाळणं हा धर्म आहे शिष्याचा. ही कसली परीक्षा आहे? गुरुचा मान ठेवू की स्वामींच्या न्यायावर ठाम राहू? शिष्यावर अन्याय होत देतो तो गुरु नसतोच. अशी गुरुदक्षिणा मागून तू गुरु या पदाला लज्जित केलंयस गोवर्धन. स्वामी देवा, हे असं का केलं? तुम्हाला काय वाटलं अभ्यास केल्यावर? स्वामी अहो, ते फळ लागलं माझ्या डोक्याला. नेमकी कसली शिक्षा दिलीत मला? कविराज, बरं झालं मी चुकवलं ते. हा पण वाईट वाटलं, नुकसान झालं, पण त्याला लागलं नाही ना. स्वामी, मला प्रसाद मिळाला. स्वामी देवा, मलाही प्रसाद मिळाला. तुम्ही दिलेलं फळ म्हणजे माझं भाग्य आहे. काय शिकलं यातून? यातून काय शिकण्यासारखं आहे? क्रिया एकच, फळ एकाच हातातून फेकला गेला, पण एकाला त्याची इजा झाली, एकाने ते चुकवलं आणि एकाला तो प्रसाद वाटला. नियती प्रत्येकाच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात हेच करत असते, पण तुम्ही त्यांना कसा प्रतिसाद देतात, कशी प्रतिक्रिया देतात, यावर त्यांचं पुढे काय होणार आहे अवलंबून असतं. म्हणजे देवा, त्या क्षणी आपण काय कर्म करतो किंवा काय निर्णय घेतो याच्यावर आपलं पुढचं नशीब ठरतं. म्हणजे देवा, सगळ्या गोष्टी आपल्याच हातात असतात की. बरोबर. योग्य कर्म आणि योग्य निर्णय हे दोन्ही असेल तर आमचा आशीर्वाद कायम पाठीशी असतो. पण स्वामी, गोष्टी इतक्या अचानक घडतात की कळतच नाही नेमकं काय करावं. हा, नेमकं कळत नाही काय करायचं ते. सगळा गोंधळ उडतो अशा वेळेस. मग गोंधळ मनातल्या भीतीचा परिणाम असतो. भीती असते तेव्हा माणूस फळ चुकवतो आणि धैर्य असतं तेव्हा प्रसाद झेलतो.
अंबिकाच्या आयुष्यात हेच घडलंय. तिला आता एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. शिवशंकर शंभा. गुरुवर्य, अहो हे काय मागणं आहे? अशी गुरुदक्षिणा तुम्ही कशी काय मागू शकता? चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणं म्हणजे न्यायाला हरवणं नाही का? पुत्र प्रेमापोटी माझ्यातला गुरु हतबल झाला आहे. लेकाला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने नाही ऐकलं. माझी शिष्या ती कदाचित मला समजून घेईल अशी अपेक्षा आहे. गुरुवर्य, अहो गुरु म्हणून तुम्हीच तिला योग्य मार्ग दाखवायला हवा ना. स्वामींच्या बाबतीत अशी चूक तुम्ही तुमच्या शिष्याकडनं घडू द्याल? सांगा ना. आम्ही सर्व स्वामींची माफी मागू, हवं तर त्यांच्या चरणी पडू. पण राजे साहेबांच्या शिक्षेपासून आधी ह्यांना वाचवणं गरजेचं आहे. हो, मुकुंदाच्या बदनामी बरोबर माझीही बदनामी होणार. माझी प्रतिष्ठा, इतके वर्ष कमवलेलं नाव सगळं धुळीस मिळणार. त्या अपमानानंतर मी एक क्षणही जगू शकणार नाही. आमचं भवितव्य आणि आमचं आयुष्य आता तुझ्या हातात आहे अंबिका. गुरुवर्य, मी माझ्या पुढे असे हात जोडू नका. हे बघ अंबिका, एक बाई म्हणून, एक आई म्हणून माझं कुंकू, माझा संसार, सगळं काही फक्त तुझ्या एका निर्णयावर अवलंबून आहे बघ. ठीक आहे, मी मुकुंद भाऊंची ही गोष्ट गुपित म्हणूनच ठेवेन. अंबिका, अगं काय बोलतेस तू? धन्य आहेस तू पुरी. तूच माझी खरी शिष्य आहेस. धन्यवाद. धन्यवाद. स्वामी, स्वामी मला माफ करा. माझा नाईलाज आहे. आज गुरुच्या शब्दासाठी सत्य गिळली, पण तुमच्या न्यायावरचा विश्वास अजूनही तसाच आहे. कधी कधी धर्मासाठी घेतलेला निर्णयही मनाला पापासारखा पोचतो. नियतीने परीक्षा घेतली, त्यावर तिने प्रतिसाद दिला. आता निर्णय योग्य की अयोग्य हे येणारा काळ दाखवून देईलच. अंबिका, तुझ्यासमोर अनेक पर्याय होते, त्यातला तू एक निवडलास. आता याचा परिणाम काय होईल हे तुला कळेल. एखादं फळ निवडलं की त्या फळाच्यात काय दडलंय हे ते फळ सोलल्यावरच कळतं. स्वामी देवा, तिने मनापासून निर्णय घेतलाय. तिचा हेतू चुकीचा नव्हता. ज्यांच्यामुळे तू हा निर्णय घेतला त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागणार. शिवशंकर शंभा. अंबिका, तुझ्यासमोर अनेक पर्याय होते, त्यातला तू एक निवडलास. आता याचा परिणाम काय होईल हे तुला कळेल. एखादं फळ निवडलं की त्या फळाच्यात काय दडलंय हे ते फळ सोलल्यावरच कळतं. स्वामी देवा, तिने मनापासून निर्णय घेतलाय. तिचा हेतू चुकीचा नव्हता. ज्यांच्यामुळे तू हा निर्णय घेतलाय त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागणार.
हे काय, इतकी वाळवी? एका दिवसात इतकी वाळवी कशी वाढू शकते? ही घ्या, राजेसाहेबांनी तुमची चित्र परत पाठवली आहे. का? त्यांच्या मनासारखं एकही चित्र तुम्ही काढलेलं नाही. आणि हा चाबूक? एवढी चित्र खराब काढून पण राजासाहेबांनी तुम्हाला माफ केले. त्यांचं असं म्हणणं आहे, यापुढे तुम्ही एक जरी चित्र खराब काढलं तर ते विसरतील की तुम्ही राज चित्रकार आहात. जेवढे चित्र तुमची चुकतील तेवढे तुम्हाला चापकाचे फटके मिळतील. हा चाबूक त्यांनी इथं ठेवायला लावला. येतो. बाबा, बाबा चुकलं माझं. हे 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 मला पेलू शकणार नाही. बाबा, आता आधीसारखे तुम्हीही चित्र काढू शकत नाही. माझ्याही कलेला मर्यादा आहे. आपण अंबिकेला गळ घातली असती तर, म्हणजे किमान तिने काढलेली चित्र मी राजे साहेबांकडे सादर केली असती. मग आता आपण जाऊया ना तिच्याकडे आणि सांगूया तिला. हो, चला बाबा. शिव शंकर शंभो. अंबिका तुझ्या कदा चित्र काढणार नाही. स्वामी, चित्रकलेतला गुरु म्हणून तू तिच्यावर अन्याय होऊ दिलास, पण तिच्या खऱ्या आयुष्यातले गुरु म्हणून आम्ही तिच्यावर कधी अन्याय होऊ देणार नाही. ही वाळवी दिसते का? ही कोण काढणार? स्वामी, घर माझंच आहे, मीच काढणार. हो ना? ज्याप्रमाणे ही लागलेली वाळवी स्वतःची स्वतः काढावी लागते ना, त्याचप्रमाणे जर पुत्र चुकत असेल तर त्याला योग्य मार्गावर आणणं एका पित्याचं कर्तव्य असतं. आणि जोपर्यंत तू हे कर्तव्य पार पाडत नाहीस तोपर्यंत ही वाळवी जाणार नाही. घराला लागलेली वाळवी ही तेच दाखवण्याकरता आहे. म्हणजे हे सगळं माझ्यामुळे? अहो, गुरु भेटल्याचं समाधान आहे आणि गुरुदक्षिणा दिल्याचं सुद्धा, पण तरी सुद्धा मनात काहीतरी टोचतंय. हो, काय? मला असं वाटतंय की आपण स्वामींच्या बाबतीत चुकतोय आणि राजेसाहेबांना सुद्धा फसवतोय. मलाही तसंच वाटत होतं, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ते तुझे गुरु आहेत म्हणून तू त्यांच्या शब्दाला मान दिलास. कधी कधी योग्य आणि अयोग्य याच्यामध्ये उभं राहतं ते कर्तव्य असतं आणि मन दुभंगतं. अंबिका, अहो, काय झालं अंबिका? ते बाळ, त्याच्या चेहऱ्यावर काळा रंग. अंबिका, अगं कुठे आहे काय? अगं अंबिका, तू अजून काहीच रेखाटलं नाहीये. तुला असं स्वप्न पडत होतं ना? आता जागेपणी पण भास व्हायला लागले. हो, पण मला असे भास का होत असतील? यामागे काही संकेत असेल का?
स्वामी स्वामी मी चुकलो, पिता म्हणून चुकलो आणि गुरु म्हणूनही चुकलो. शिष्यावर अन्याय केला मी. मायेच्या भरात विवेक हरपला स्वामी, क्षमा करा. शिष्याचा उपयोग करून घेतो तो गुरु नसतो. खरा गुरु तो असतो जो शिष्याचं रक्षण करतो. हे काय? मी मी हे चित्र काढलेलं नाहीये. हे आपोआप कसं उमटतंय? हे संकेत आहेत. हे बघ. स्वामी, यमाची सावली म्हणजे कोणाचा तरी मृत्यू समीप. आत्ताही कुणाचा तरी मृत्यू समीप आलाय. कुणाचा? मुकुंदचा. पण हे कसं शक्य आहे? माझं आयुष्य आता तर सुरू झालंय. आणि इतकं कमी आयुष्य असूच शकत नाही. गोवर्धन, अरे तू कुणाच्या तरी वाट्याचं काढून मुकुंदला दिलंस ना, मग आम्ही गुरु कुठेतरी आमच्याकडे काही मागितला. आम्ही मुकुंदच्या वाट्याचं काढून त्या व्यक्तीला दिला. हा अन्याय आहे स्वामी, हा अन्याय आहे. हो, जर गोवर्धन अंबिकावर अन्याय करू शकतो तर आम्ही मुकुंदवर अन्याय करू शकतो. नको नको स्वामी, ही अशी शिक्षा नका देऊ. आम्ही चूक सुधारतो स्वामी. लक्षात ठेव, अंबिकावर अन्याय होऊ देऊ नकोस. शिवशंकर शंभा. नाही नाही, हे 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 सगळं थांबवायलाच हवं. मुकुंदा, अरे खोटेपणाने घेतलेलं श्रेय कधीच टिकत नाही. आता चूक सुधारली तर स्वामी माफ करतील. बस, मी अजिबात ऐकून घेणार नाही. तुमचे पोकळ उपदेश मला अजिबात ऐकायचे नाहीये. नाही नाही, माझा निर्णय झालेला आहे. मी राजेसाहेबांकडे जाऊन सगळं खरं सांगणार आहे. खबरदार, एक पाऊल जरी पुढे टाकलं तर. मुकुंदा, ही कुठली पद्धत आहे वडिलांशी बोलायची? हे फक्त स्वामींचा आदेश पाळतायत. मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाहीये. तुम्ही कुठेही जायचं नाही. तुम्ही चला माझ्याबरोबर. तुम्ही चला. मुकुंदा, मुकुंदा, अरे काय करतोस तू? गप्प बसा. इथून पुढे तुम्ही याच खोलीत राहायचं. मुकुंदा, अरे आई बापाशी कोणी असं वागतं का रे? बाळा, अरे आम्हाला राजेसाहेबांकडे जाऊ देत. आम्ही तुझं वाईट करायला नाही निघालोय. हे बघा, आमचं आयुष्य आम्ही कोणालाही उद्ध्वस्त करू देणार नाही, तुम्हालाही नाही. अरे मुकुंदा, आई बाप आयुष्य उद्ध्वस्त करत नाही रे. आम्ही तुझं आयुष्य सावरायला निघालो आहोत. मुकुंदा, जोपर्यंत तुम्ही हट्ट सोडणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला बाहेर येऊ देणार नाही. अरे पण आज चूक सुधारली नाहीस तर उद्या वेळ मिळणार नाही बाळा. मुकुंदा, धर्म, न्याय, स्वामी, आता आम्ही तुमचं काहीही ऐकणार नाही. आणि आता आम्ही आमच्या भविष्याचा निर्णय घेऊ. स्वामी, हे दिवस बघायला मिळतील असं वाटलं नव्हतं.
ज्याच्यासाठी सगळं केलं त्यानेच ज्या लेखाची चूक पाठीशी घातली त्याच लेखाने खोलीत कैद करून ठेवलं. पती पुत्र प्रेम माणसाला अंध करतं आणि अंधत्व माणसाला विवेक विसरायला लावतं. अंबिकावर अन्याय करायला नको होता. तुझं मन किती स्वच्छ आहे. बघ ना, सगळं सुरळीत चाललं होतं. कला, प्रतिष्ठा, मान सगळं. आणि हे सगळं काय घडलं? कोणती अशी मोठी चूक झाली की की हे सगळं घडलं? कराला वाळवी लागली, सतसत विवेक बुद्धीला गंज चढला आणि आणि मुलगा हाताबाहेर गेला. स्वामींनी सांगितलं होतं, कर्तव्य टाळलं तर परिणाम भोगावे लागतील. बरोबर आहे तुझं. हे सगळं आपल्या दुर्बलतेचा परिणाम आहे. नाही, पण अजूनही वेळ गेलेली नाही. सत्याला कैद करता येत नाही. ते त्याचा मार्ग शोधून बाहेर पडतात. स्वामी, स्वामी, आता तुम्हीच आम्हाला वाचवा. हे तुमच्या कर्माचं फळ आहे. भूतकाळात केलेल्या पापांचा परिणाम. तुम्ही जेव्हा वाईट कर्म करतात तेव्हा तुम्हाला वाटतं कोणी पाहत नाहीये, पण काळ सगळ्याचा साक्षीदार असतो. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो, हे हे बघा काय होतंय. हे तुमच्या कर्माचं फळ आहे. भूतकाळात तुम्ही केलेल्या पापाचा परिणाम आहे. ही ही स्वामींची लीला आहे. आपण प्रश्न विचारला आणि उत्तर इथे उमटलंय. हो, आपण विचारत होतो ना, आयुष्यात सगळं सुरळीत चाललं असताना हे सगळं काय घडतंय? पण स्वामी आपल्या कुठल्या कर्माबद्दल बोलतायत? आपण असं कुठलं मोठं पाप केलंय? भूतकाळातलं कोणतं पाप? आपण मुकुंदाला पाठीशी घालून अंबिकेवर अन्याय केला हेच का? की अजून काही वेगळं? आपण कुणाचं मन दुखावलंय का? की कुणाचा हक्क मारलाय? चूक गंभीर आहे. अहो, मुकुंद चुकीचाच आहे, पण चूक घडून गेली आहे आणि आपण आता ती सुधारायला गेलो तर आपण आपल्याच मुलाच्या सुखाला मुकू. मुकुंदाचं गुपित तू गुपितच ठेवावं. गुरुदक्षिणा हीच. आणि जोपर्यंत तू हे कर्तव्य पार पडत नाहीस तोपर्यंत ही वाळवी जाणार नाही. आपण कर्माचं फळ भोगतोय. आपण जे आज भोगतोय ते कदाचित फक्त मुकुंदच्या कर्माचं फळ नाही, आपल्या सुद्धा कर्माचं फळ असेल. आपण जर त्याला वेळीच थांबवलं असतं तर आज ही वेळच आली नसती. स्वामी संकेत देत आहेत. आनंदी, आता जर आपण आपली चूक सुधारली नाही ना तर याचे परिणाम आणखी भीषण होतील. स्वामी, निर्दोष जीव ज्याचं कोणाशी काही वैर नाही, ज्याचं अस्तित्व शुद्ध आहे. शिव शंकर शंभो. हे ते चित्र
हे काय होत आहे? कसं? आठवलं का तुम्हाला तुमचं पाप? आनंदी, आपण कोणतं पाप केलं होतं? मलाही नाही कळत आहे हो. स्वामी कोणत्या पापाबद्दल बोलतायत? शिवशंकर शंभा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, या चित्रफलकावर जे उमटलं त्याचं कारण काय? आम्ही असं कोणतं पाप केलंय? आमच्या हातून असं काय घडलंय की त्याची सावली आजही आमच्यावर आहे? अजूनही आठवत नाही का? लग्नाला अनेक वर्ष आली होती, पण संतती सुख नव्हतं. औषध, नवस, पूजा अर्चा, सिद्ध पुरुष सगळं करून झालं, पण तरी त्याचा काही उपयोग झाला नव्हता. हो स्वामी, आठवतंय ना, त्या काळात आम्ही पूर्णपणे खचून गेलो होतो. त्यावेळी एका सिद्ध पुरुषाने आम्हाला सांगितलं होतं की एक मुलगी दत्तक घ्या, तिच्या पायगुणाने तुमची कूस उजवेल. हो, तो सल्ला दैवीच होता, कारण जिथे करुणा असते तिथे कृपा अवतरते. हो स्वामी, शेवटचा उपाय म्हणून आम्ही एक मुलगी दत्तक घेतली आणि वर्षभरातच आणि त्या सिद्ध पुरुषाचा सल्ला खरा ठरला. आणि त्या मुलीच्या पायगुणाने माझी कूस उजवली. मी आई होणार असल्याचं कळलं आणि त्या दिवसापासून मी हिचे लाड पुरवू लागलो. हिची प्रत्येक हौस, हिची प्रत्येक इच्छा जपू लागलो. आनंदी, हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. सुका मेवा आणि हलवायला सांगून खास तुझ्यासाठी साजूक तुपातले लाडू आणले आहेत. हे घे. अहो, एवढं काय? पण आता काळजी घ्यायला हवी. हा, हो ना, काळजी घ्यायला हवी म्हणूनच म्हटलं हे लाडू खा. माझी खूप काळजी घ्यायला लागले होते हे. मी थोडीशी थकले तरीही खूप घाबरायचे. माझ्या चेहऱ्यावरची रेगही वाचायचे. आणि एक दिवस, बोल आनंदी, सत्य अर्धवट सांगितलं की वेदना वाढते. बोल. स्वामी, एक दिवस सगळं बदललं. अरे, ही का रडायला लागली आहे? अहो, नुसती रडत असते ही. जरा म्हणून मला आराम मिळत नाही. माझा सगळा वेळ हिच्यातच जातो. अगं, आत्ता खेळत होती, आता रडायला लागली. हिचं ना काही कळतच नाही. अहो, मी काय म्हणते, मला आता गर्भारपणाची चाहूल लागलीये. आता आपलं स्वतःचं मूल येणार आहे. पण का कुणाच ठाऊक आता ही परक्याची मुलगी नकोशी झाली आहे आपल्या आयुष्यात. ज्या मुलीच्या पायगुणाने माझ्या आयुष्यात आनंद आला, तीच मुलगी मला परकी वाटू लागली. स्वामी, आणि माझी पण त्या मुलीकडे पाहण्याची दृष्टी बदलली. आधी ती मला माझं भाग्य वाटायची आणि नंतर ती मला माझी फक्त जबाबदारी वाटू लागली. मी ही चूक केली स्वामी. आई होण्याच्या आनंदात मी आई असण्याचं कर्तव्यच विसरले. देवाने कृपा केली, पण तुम्ही त्या कृपेला जीवनाचं केवळ एक साधन मानलं, पण कृपा मात्र विसरलात. काय रे, मुलीला दत्तक घेतलं तेव्हा ती तुमची होती, आणि तुम्हाला मुलगा झाला तर ती लगेच परकी झाली का? खरं आहे स्वामी, पुत्र मोहाने आम्ही अंध झालो. आज तुमच्या समोर जो प्रश्न उभा आहे त्या दिवसाचं फळ आहे.